राम राम मंडळी, तर कसे काय? तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मला वाटते कोणाला बोर करू नये, म्हणजे आपले व्हिडिओ लोकांना दिसाव आणि आपण बी थोडंसं व्हायरल गिरल व्हाव आणि लोकांना बी थोडी मजा वाटते माझे व्हिडिओ बघून, म्हणून व्हिडिओ काढतो. कधी कधी होते बघा लेट, त्याच्यामुळे एवढं काय त्रास घ्यायचं काम नाही तुम्हाला. आणि तुम्हाला थंबनेल तर कळालं असेल, मी गेलतो आज डॅम बघायला. म्हणजे ते कारण दुसरं होतं, ते पुढं सांगितलंच तुम्हाला. थोडंसं आता दुसऱ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघसाल, नाही तर मग आता व्हिडिओ सोडून टाकसाल. त्याच्यामुळं ते आता गोष्टी जरा पुढे सांग, थंबनेल कशामुळे ठेवलं, काय ठेवलं. तर आता जरासं पुढे गेलं, समजा व्हिडिओ आपला अर्ध्या मधात आला की सगळंच सांगतो. तर आता तुम्ही बघू शकता, मी शेतात आलेलो आहे बघा. आणि तुम्ही तिकडे आभाळ बी बघू शकता, ते दिसत असेल, ते खूपच आभाळ आलेलं आहे. पण जाऊ द्या, आभाळ आलं चांगलंच आहे. फक्त आपले डवरे गिवरे व्हायला पाहिजे मस्त. म्हणजे हे बघू शकता तुम्ही, आमची पराठी आहे. पराठी, सोयाबीन आणि तूर दोन्ही तीन मिक्स असतात आमच्या ह्याच्यात. कसं काय एका पिकावर भरोसा नसतं, म्हणून पाऊस घेऊ जास्त आला काय झालं तर हे होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात तीन हे लावलेले आहेत. तर तुम्हाला आपलं आता दुसरं शेत बी दाखवतो एखादं. तर ही आपली हळद आहे बघा, ही एक नंबरची हळद आहे. म्हणजे असे 3 टप्पे येतं. तर तुम्ही पहिले टप्पा बघू शकता हळदीचा, आणि हा आपला हळदीतला दुसरा टप्पा आहे. आणि एक अजून टप्पा आहे, तो बी दाखवतो. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हो तणकडे दिसायला, तो तिसरा टप्पा आहे. म्हणजे आम्ही यावर्षी काय केलं, सगळं अलग अलग वावर टाकलेलं आहे. म्हणजे टाकायची गोष्ट म्हणजे एखादं होती सहसा, पण ते अलग अलग टाकलं गेलं. कारण आमचं यावर्षी समजा वावर रिकामा नाही राहिलं. आम्हाला समजा त्याच्यात काही दुसरं टाकायचं होतं, आता एरीत समजा पाणी नव्हतं, काय नव्हतं. त्याच्यामुळं यावर्षी आम्ही इथं राहू दिलं. आणि आता आपलं तुम्ही ते सोलारवालं वावर बघितलेलं आहे ना, आपल्याला तिथं हळद टाकायची होती 3 एकर, पण टाकली नाही. आणि आता तुम्ही बघू शकता, ही आपली विहीर. आता पाऊस आलाय, आता बघू काय होतंय. पुढचा व्हिडिओ थांबले जाते का काय होतंय. पाऊस तर यायला जरा जरा. तुम्ही विहीर बघू शकता, विहीर आमच्या इकडं पाणी वाढलंय. पण आमच्या इकडे एवढं पाऊस नाही आला, पण पाण्याची पातळी वाढलेली आहे. पाऊस आला सध्या. मी आता तुम्ही बघू शकता, चिचेच्या झाडाखाली उभा आहे. आपला जसा कोठा आहे समजा, सगळा पडलाय सध्या जरा पडल्यासारखा झाला तो. पण काय नाही, आपल्या बैच्यासाठी बरं आहे, पाऊस घेऊस आला थांबतं तरी. आता नवीन करायचं आहे, पण काय कर, रिकाम पण नाही कोणाला, घरच्या रिकाम पण नसतं, आपल्या कामं राहतात. समजा तो माहिती आता योजना निघाल्या, लाडकी बहीण योजना, कुठून योजना निघायला मलाच काय पता लागायला. पण निघा मग त्याचे काय कामं राहतात. आमचे कॉलेजचे ॲडमिशनचे कॉलेज राहतात, तुम्हाला माहिती आहे. आपण 12वी ते सध्या, त्याच्यामुळं तिथे आपलं शेड आहे, कुत्रं बी जिथं. पाऊस खूपच आला आहे, मोबाईल जरा भिजते, जरासं बसतो जिथं. पुढं व्हिडिओ कंटिन्यू करू. आणि तुम्हाला एक ते सांगायचं जर राहिलं, तर मी थंबनेल ठेवलं तर डॅमचं. तर काय नाही, ते बघा पप्पा सोडायला गेलतो असंच, म्हणजे त्या जायचं होतं बाहेर. मग तिथं गेलतो. ते इथून का आमच्या गावापासून काय जास्त लांब नाही, 20-25 किलोमीटर, 20 किलोमीटर असेल समजा. तर मग तिथं गेलतो. मग असा व्हिडिओ काढा म्हणलं तिथं, पण काय आपला असा सेल्फ व्हिडिओ का काढला नाही स्वतःचा, फक्त डॅम गेमचा व्हिडिओ काढला बघा तो. डॅमचा व्हिडिओ बघितला असेल, चांगला असेल. आणि तुम्ही मच्छर गिच्छर इतके डासायला वावरात काय करावं, म्हणून आता आपण चाललो घरी बघा. आता काय दुसरं काही व्हिडिओमध्ये एवढं नसणार. तर भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. कसं काय मी चाललो आता घरी, तर चला भेटू लवकरच. कसं लवकर.